हेच येणार ना. काय विचारले? एक पर्स 99 रुपये मध्ये विकल्यानंतर 99 रुपये मध्ये विकल्यानंतर त्याला किती पर्सेंटची हानी होते? 10% लाभ होतो. बरोबर आहे. 100 रुपयाची वस्तू असेल, 10% लाभ कमवायचा आहे. हे काय सीपी 100 रुपयाची वस्तू आहे. सेलिंग प्राइस काय पाहिजे? 10 रुपयाचा जर लाभ पाहिजे असेल तर आपल्याला 110% पाहिजे. किती पाहिजे? 110% पाहिजे. 100% ची ती वस्तू होती, 10%चा लाभ घेऊन विकली कितीला असणार? 110% ला विकली असणार, तरच मला 10%चा लाभ होणार आहे. आणि गणितात म्हटलंय काय? जर ती वस्तू 99 रुपयाला विकली तर आपल्याला काय होणार आहे? 10%चा लाभ होणार आहे. बरोबर आहे. म्हटल्यावर या 110%चा मान काय दिलाय? 99 दिलाय. 110%चा मान 99 असेल तर 1%चा मान काय येईल? 99. कशाला काढायचं? काय गरज आहे काढायची? भाग जातो तेवढा द्या. 11 9 99, 11 1 11, 11 0 0. 1%चा मान काय आला? 9/10 आला. 1%चा मान 9/10 असेल तर 100%चा मान काय येणार? 100 गुणिले 9/10. 0 गेला 0 गेला, 10 गुणिले 9 90 आलं. 90 रुपये काय आलं? काय आलं? कॉस्ट प्राइस. आणि त्याचं सेलिंग प्राइस दिलेलं होतं 99 रुपये. पुढे काय म्हटलंय? यदि उस वस्तू को 72 रुपये में बेचा जाए. ही वस्तू आहे, किती रुपयाची वस्तू आहे? 90 रुपयाची वस्तू आहे. या वस्तूला विकलंय कितीला आता? 72 रुपयाला सेल केलंय. सेलिंग प्राइस 2 आहे 72 रुपये. 90 रुपयाची वस्तू आहे, 72 रुपयाला विकले. फायदा झाला असेल की तोटा? तोटा झाला असणार. कितीचा तोटा झालाय? 18 रुपयाचा तोटा झालाय. कशावरती? सीपी लिहायचं 90 गुणिले काय येणार? 100. 0 गेला 0 गेला, 9 1 9, 9 दुनी 18, 2 गुणिले 10, 20% काय झाले? हानी झाली ना. 20%ची हानी झाली. अवघड होतं मग. आणि कुठलं होमवर्क मधला अवघड गणित नाही? झालं ना. राहणारे कोण कोणी आहे? सनी एक आणि सनी एकटाच नाही, बाकी सगळे. हानीचा जरा फॉर्म्युला सांगा. हानीचा हानी इज इक्वल टू सीपी वजा 100. कुठं आलं? हानी विचारले काय येणार? सीपी मायनस एसपी. लाभ म्हणजे काय? एसपी मायनस सीपी. बरोबर आहे. नेक्स्ट टाइप आता टाइप नंबर 5. रेशो अँड प्रोपोर्शन मध्ये एक गणित झालं. काय? 3A असेल इज इक्वल टू 4B असेल. पायाकडे जरा आधी लक्ष द्या. पायाकडे लक्ष. A अनुपात B काय असेल? A चा अनुपात 4, B चा अनुपात A चा अनुपात 4, B चा अनुपात 3. सेम गणित येणार आहे 5व्या टाइप मध्ये. तुम्हाला काय विचारणार? 3 वस्तूंचं क्रय मूल्य
क्रय मूल्य म्हणजे काय? सीपी. 3 वस्तूंचं क्रय मूल्य हे 4 वस्तूंच्या विक्रय मूल्य एवढं आहे. 3 वस्तूंचं क्रय मूल्य हे 4 वस्तूंच्या विक्रय मूल्य एवढं आहे. एवढं आहे म्हटल्यावर काय लिहिलं मध्ये? बरोबर चिन्ह लिहिलं. आता मला सीपी अनुपात एसपी सांगा. सीपी 4 आणि एसपी 3. सीपी एसपीचा अनुपात काय आला? 4:3 आला. 4 रुपयाची वस्तू होती, 3 रुपयामध्ये विकले, काय झालं असेल? लॉस झाला असेल. किती रुपयाचा लॉस झालाय? 1 रुपयाचा लॉस झालाय. कशावरती? सीपी वरती. सीपी 4% मध्ये काढायचे म्हटल्यावर गुणिले 100 किती येणार? 25% येणार. काय रेशो कसा काढायचा सीपी आणि एसपीचा? काय देणार तुम्हाला? 3 वस्तूंचं क्रय मूल्य हे 4 वस्तूंच्या विक्रय मूल्य एवढं आहे. बरोबर आहे. म्हणजे 3 सीपी इज इक्वल टू 4 एसपी. सीपी एसपीचा रेशो काय आला? सीपीच्या समोरील सीपीचा रेशो, एसपीच्या समोरील एसपीचा रेशो. सीपी एसपी काय आला? 4:3 आला. 4 रुपयाची वस्तू 3 रुपयामध्ये विकली म्हटल्यावर काय येणार? 1 रुपयाचं नुकसान झालं असणार. 1 वस्तूचं नुकसान झालं असणार. वस्तू होत्या किती? 4 गुणिले 100% मध्ये काढायला लावले म्हणून काय आलं उत्तर? 25 आलं. कळालं गणित? सेम गणित आहे तुम्हाला. या 5 अंडों का क्रय मूल्य, 5 अंडों का क्रय मूल्य 4 अंडों के विक्रय मूल्य के बराबर है. 5 अंडों का क्रय मूल्य 4 अंडों के विक्रय मूल्य के बराबर है. विक्रय मूल्य के बराबर है. तो इसमें लाभ या हानि प्रतिशत ज्ञात कीजिए. तो इसमें लाभ या हानि प्रतिशत ज्ञात कीजिए. काढता येईल. झालं इथेच जस्ट. बघा येते काय? 20%, 25%, काय आलं? 25%, 20% कसं आलं? 25% आलं. ते काय आहे? लाभ आहे का हानी आहे? काय लाभ आहे का हानी आहे? हानी आहे. हानी आहे. हानी नाही तर लाभ असणार. लाभच आहे. काय 25% आहे. बरोबर आहे. काय लाभ आहे का हानी आहे? हानी आहे. हानी आहे. लाभ आहे. बघ लाभ आहे. 4 अंड्यांचं क्रय मूल्य हे 5 अंड्यांचं क्रय मूल्य हे 4 अंड्यांच्या विक्रय मूल्य एवढं आहे. 5 अंड्यांचं क्रय मूल्य म्हणजेच काय? सीपी. 5 सीपी इज इक्वल टू 4 अंड्यांच्या विक्रय मूल्य एवढं आहे म्हणून 4 एसपी. सीपी एसपीचा रेशो काय आला? सीपी एसपी रेशो, सीपीच्या समोरील सीपीचा रेशो, एसपीच्या समोरील एसपीचा रेशो. 4 रुपयाची वस्तू आहे, 5 रुपयाला विकले, किती रुपयाचा फायदा झाला असेल? 1 रुपयाचा फायदा झालाय. बरोबर. कशावरती? सीपी वरती. 4 वरती. गुणिले पर्सेंट मध्ये काढायचं म्हणून गुणिले 100. 4 एके 4, 4 दुने 8, 4 पंचे 20. काय आला असेल? 25% लाभ झाला असेल, प्रॉफिट झाला असेल. बरोबर आहे. 4 रुपयाची वस्तू 5 रुपयाला विकल्यावर प्रॉफिटच होणार आहे. कळालं? अवघड आहे. नेक्स्ट घ्या. लिहून घ्या आधी.
झालं. गणित नेक्स्ट घ्या. 40 वस्तुओं का विक्रय मूल्य, 40 वस्तुओं का विक्रय मूल्य 60 वस्तुओं के क्रय मूल्य के बराबर है, क्रय मूल्य के बराबर है. 40 वस्तुओं का विक्रय मूल्य 60 वस्तुओं के क्रय मूल्य के बराबर है. तो लाभ या हानि प्रतिशत ज्ञात कीजिए. तो लाभ या हानि प्रतिशत ज्ञात कीजिए. काय 50? हानी 50 हानी बरोबर आहे. लाभ किती? 50% लाभ. काय येणार? लाभ येणार किती? 40 आणि 60. 40 वस्तूंचं क्रय मूल्य आहे का विक्रय मूल्य आहे ते? 40 वस्तूंचं, सॉरी 60 लिहिलं. 40 वस्तूंचं विक्रय मूल्य हे 60 वस्तूंच्या क्रय मूल्य एवढं आहे. बरोबर आहे. सीपी एसपीचा आता इकडे पहिला एसपी नको, सीपीच लिहूया. सीपी एसपीचा रेशो काय येणार? सीपीच्या समोरील सीपीचा रेशो आणि एसपीच्या समोरील एसपीचा रेशो. बरोबर आहे. रेशोत रूपांतर करा. 4:6 झाला. 4:6 झाला. आणि काय कॉमन येत नाही? 2 दूनी 4, 2 त्रिक 6. अनुपात काय आला? 2:3 आला. बरोबर आहे. 2 रुपयाची वस्तू आहे, 3 रुपये मध्ये विकले, किती रुपयाचा फायदा झाला असेल? 1 रुपयाचा फायदा झाला असेल. 2 रुपयाची वस्तू आहे, 3 रुपयाला विकली, एक्स्ट्रा मध्ये विकली म्हटल्यावर फायदा होणार. किती रुपयाचा? 1 रुपयाचा फायदा होणार. कशावर? सीपीवर. सीपी किती आहे? 2 आहे. 2 गुणिले काय येणार? 100. 2 की 2, 2 पंचे 10, 2 शून्य 0. किती पर्सेंटचा फायदा होईल त्याला? 50%चा प्रॉफिट होणार. 50%चं काय होणार? प्रॉफिट होणार. झालं. परत एकदा मला लाभचा फॉर्म्युला आणि हानीचा फॉर्म्युला एकदा लास्ट सांगा. लाभचा फॉर्म्युला काय? प्रॉफिटचा फॉर्म्युला एसपी मायनस सीपी. आणि हानीचा फॉर्म्युला सीपी मायनस एसपी. आता गणित घ्या. 17 गेंदों को 720 रुपए में 17 गेंदों को 720 रुपए में बेचने पर 720 रुपए में बेचने पर
पांच गेंदों के क्रय मूल्य के बराबर हानि होती है 17 गेंदों को 720 रुपए में बेचने पर 5 गेंदों के क्रय मूल्य के बराबर हानि होती है, तो एक गेंद का क्रय मूल्य ज्ञात कीजिए। तो एक गेंद का क्रय मूल्य ज्ञात कीजिए। तो एक गेंद का क्रय मूल्य ज्ञात कीजिए। वह्या पेन बंद करा आणि फाळ्याकडे बघा आता। त्याला काय व्हायलंय, 17 गेंदे 720 रुपये मध्ये विकल्यानंतर 5 गेंदों के क्रय मूल्य के बराबर त्याला काय व्हायले, हानी व्हायले। काय व्हायले, हानी व्हायले। मला जरा हानीचा फॉर्म्युला सांगा। हानी म्हणजेच काय, लॉसचा फॉर्म्युला काय, सीपी मायनस एसपी, सीपी मायनस एसपी, बरोबर आहे। त्याला किती गेंदांचा लॉस व्हायलाय, 5 गेंदांच्या क्रय मूल्य एवढा लॉस व्हायलाय। क्रय मूल्य एवढा लॉस व्हायलाय म्हणजे लॉस काय येणार, 5 गेंदांचा क्रय मूल्य। क्रय मूल्य म्हणजेच काय, सीपी। क्रय मूल्य म्हणजेच काय, सीपी, बरोबर आहे। आता मला सांगा, 17 गेंदे त्यानं विकला, किती, 17 गेंदे विकलाय। 17 गेंदे कुठलं तरी खरेदी करून आणला असेल, 17 गेंदे खरेदी केली आणि 17 गेंदेच विकले असणार का 18 गेंदे खरेदी करून एक गेंद ठेवून घेणार आहे, 16 गेंद खरेदी करून 17 गेंदे विकणार आहे, असं नाही होऊ शकत। जेवढी गेंद्या ते विकणार आहे तेवढीच कुठलं तरी खरेदी केला असणार, बरोबर आहे। म्हटलंय काय स्टार्टिंगला, 17 गेंदे 720 रुपये में बेचने पर, बरोबर आहे। म्हणजेच त्यानं किती, 17 गेंदे कुठलं तरी खरेदी केली असणार आणि तीच 17 गेंदे काय केली असणार, विकली असणार। 17 गेंदे काय केली असणार, सेल केली असणार। कळालं इतकं, इथून पुढे काय नाही, ही मांडणीची एवढी आहे। काय झाले, त्याला लॉस झाला, ओव्हरऑल हानी झाली। क्वेश्चनच्या लँग्वेजवरून कळतं की क्वेश्चन मध्ये दिलंय की हानी झाली म्हणून, हानीचा फॉर्म्युला लिहिला, हानी इज इक्वल टू सीपी मायनस एसपी, बरोबर आहे। हानी इज इक्वल टू सीपी मायनस एसपी। हानी झाले, कितीची हानी झाली, 5 गेंदांच्या क्रय मूल्य एवढे हानी झाली, म्हणून काय लिहिलं, 5 गेंदांचं क्रय मूल्य, 5 सीपी। सीपी म्हणजेच काय, क्रय मूल्य। 5 गेंदांचं सीपी एवढं त्याला काय झाले, हानी झाले, म्हणून लॉसच्या इकडे लॉस लिहिला, 5 गेंद्यांचं सीपी इज इक्वल टू, त्याने काय म्हटलं स्टार्टिंगला, 17 गेंदे बेचने पर। 17 गेंदे खरेदीले असणार आणि ती विकली असणार, तरच त्याला 5 गेंद्यांच्या क्रय मूल्य एवढा लॉस झाला, बरोबर आहे। 17 गेंद्यांचं सीपी, 17 सीपी वजा 17 एसपी, 17 खरेदले आणि 17 विकले। आता बघा हे कशासाठी आहे, इथं 17 मायनस साठी आहे। रितेश फळ्याकडे बघ आणि तेवून बस पुढे, हे बस लवकर बस। मगापासून बघतोय, तिकडं बघायलाच आहे, इथं खाली बघायलाच आहे, नाहीतर आणि कुठेतरी बघायलाच आहे, इकडे पुढे बस, नाही बस। मायनस 17 एसपी आहे, मायनस 17 एसपी आहे, बरोबर चिन्हाच्या इकडून काय होणार, प्लस 17 एसपी होणार। काय होणार, प्लस 17 एसपी होणार। इकडे काय आहे, 17 सीपी आहे, तसंच सीपी मला एका साईडला घ्यायचं आहे। हे प्लस सीपी आहे, 5 सीपी, इकडे जाऊन काय होणार, मायनस 5 सीपी, मायनस 5 सीपी होणार, बरोबर आहे। 17 सीपी मधनं 5 सीपी गेलं, राहिले किती, 12 सीपी राहिलं आणि इकडे काय राहिलंय, 17 एसपी। तुम्ही पुढे माहिती आहे, सीपीच्या समोरील सीपीचा रेशो, एसपीच्या समोरील एसपीचा रेशो। सीपी अनुपात एसपी काय आला, सीपीचा अनुपात 17 आला, एसपीचा अनुपात काय आला, 12 आला, बरोबर आहे। तर विचारले काय, किती पर्सेंटची हानी झाली विचारलं नाही। जर हानी विचारली असती, आम्ही हानी बी काढूया, या गणितात हानी बी काढूया, तर पुढे हानी विचारली तर 17 रुपयाची वस्तू आहे, विकले कितीला,
12 रुपयाला विकले, किती रुपयाचा लॉस झाला असेल? 5 वस्तूंचा लॉस झाला असेल. किती वर? 17 वर 5 वस्तूंचा लॉस झालाय, बरोबर आहे. गुणिले काय करणार? 100 करणार. 17 ने 100 ला भाग जाणार आहे? नाही जात. उत्तर काय येणार? 5 गुणिले 100 500/17%. काय येईल ते बघूया. 17 एके 17, 17 दुनी 34, 17 त्रिक 51, 51 पुढे जाते, 17 दुनी 34, 50 मधून 34 गेले, 16 राहिले, झाले 160. 17 90 17 90 153, 17 90 153, 160 मधून 153 गेले, राहिले किती? 7 राहिले. राहिलेले लिहायचे वरती, शेजारला लिहायचे 17. एवढा पर्सेंटचा काय झाला असेल? त्याला लॉस झाला असेल. पण आपल्याला लॉस विचारलं नाही. काय विचारलंय? एक गेंद का क्रय मूल्य विचारले. एक गेंद का क्रय मूल्य विचारले. गेंद किती आहेत? 17 गेंद आहेत. 17 सिपे आहेत. काय गेंद? सॉरी 17 नाही ना, काय म्हटलंय? सेलिंग प्राइस दिले ना. 17 गेंदों को 720 रुपये में बेचने पर म्हटलंय. म्हटल्यावर काय येणार? सीपी येणार का एसपी येणार? बेचने पर म्हटल्यावर एसपी येणार नाही. एसपी चा रेशो किती आलाय? 12 आला. 12 युनिटचा मान काय दिलाय तुम्हाला? 720. एसपी म्हटलंय ना. बेचने पर म्हटल्यावर तुम्हाला सेलिंग प्राइसचा रेशो घ्यायला लागणार, बरोबर आहे. 12 युनिटचा मान किती आहे? 720 आहे. तर 1 युनिटचा मान काय येणार? 12 पंचे 60, 12 72, 7 9 6 म्हटलं 60 म्हटलं. 1 युनिटचा मान काय आला? 60 आला. 17 युनिटचा मान काय येईल? 1 युनिटचा मान जर 60 असेल तर 17 युनिटचा मान काय येईल? 17 गुणिले 60, 700 किती? 7 कोम 42, चला गेला 1 6 1 6 7 120. अरे यांची बेरीज केलीस तर, याची डबल केलीस तरच 120 जाते. 6 7 42, चला गेले 4 6 4 10, 120. काय आलं? 17 वस्तूंचं क्रय मूल्य काय आलं? 1020 आलं. 17 वस्तूंचं क्रय मूल्य एवढं आहे. 17 बॉल मी 1020 मध्ये खरेदी केले. एक बॉल कितीला खरेदी केला असणार? एक बॉल कितीला खरेदी केला असणार? 60 रुपयाला. 1020 बॉल किती रुपये? 1020 मध्ये किती बॉल खरेदी केलेत? 17 बॉल. भागिले 17 केलं. 17 न जर 17 गुणिले 60 इज इक्वल टू हेच आहे ना. म्हणजे ह्यानं जर ह्याला भागलं तर काय ना 60च्या. कळालं? समजलं गणित? परत एकदा सांगतो. रितेश फायाकडे बघ. वहीत काय लिहून घेतलंच आहे? मग वहीत काय बघायलाच आहे? पुढे चुंबस बघीन तेव्हा तुझं फायाकडे लक्षच नसते. इतकं सगळ्यांना समजलं? 17 एसपी इज इक्वल टू 12 सीपी. सीपी एसपीचा रेशो काय आला? 17:12 आला. 17:12 आला. हे आम्ही पर्सेंट काढले की किती पर्सेंटचा त्याला लॉस झाला. हे तुम्हाला विचारलं नाही की 29.717% लॉस झालाय. हे विचारलं नाही. विचारलंय काय? त्याचं एका गेंदचं क्रय मूल्य विचारलंय, बरोबर आहे. एका गेंदचं क्रय मूल्य विचारलंय आणि दिलंय काय? काय दिलंय? 17 गेंदे किती रुपयामध्ये विकलेत? 720 रुपयामध्ये विकलेत. किती रुपयामध्ये विकलेत? 720 रुपयामध्ये विकलेत. विकलेत म्हणजे काय? सेल केला असणार, एसपी येणार. म्हणजे 12 युनिटचा मान तुम्हाला दिलाय 720, सेल केलाय म्हटल्यावर 12 युनिटचा मान जर 720 असेल तर 1 युनिटचा मान काय येणार? 60 येणार. 1 युनिटचा मान जर 60 असेल तर 17 युनिटचा मान काय येणार? 17 गुणिले 60 इज इक्वल टू 1020. 1020 रुपयाचे गेंदे घेतले आणि तेवढेच गेंदे किती रुपयाला विकले? 720 रुपयाला विकले, बरोबर आहे. तर विचारले का तुम्हाला? एक गेंदचं क्रय मूल्य विचारले. टोटल गेंद किती आहेत? 17 गेंद आहेत. 17 गेंदे किती रुपयाला खरेदी केलेत? 1020 ला खरेदी केलेत. 1020 ला भागिले 17, उत्तर काय येणार? एका गेंदचं क्रय मूल्य येणार. काय येणार ते? 60 रुपये, बरोबर आहे. आता ह्यानी म्हणशील इथं 60 आलं नाही.
हे काय आलंय, 1 युनिटचा मान आलाय हो. हा 1 युनिटचा मान 60 आलाय. आपल्याला पहिला 17 युनिटचा मान काढायला लागणार. 17 युनिटचा मान काय आला, 1020 रुपये. 1020 रुपये किती गेंदे घेतले आपण, 17 गेंदे घेतले. म्हणून परत या 120 ला 1020 ला 17 ने भागायला पाहिजे, नंतर मग 60 येणार. तर इथे 60 आला म्हणून लावशीला इथलं इथे. इथे नाही, 1 युनिटचा मान आहे हा. आणि हा काय तुमचा व्हॅल्यू आहे, एवढे रुपये तुम्ही खर्च केलाय. आणि ही काय गेंदांची संख्या. जर तिथे आलं म्हणून तसं नाही, समजलं, क्लिअर आहे. कुठलं हे कळलं नाही, म्हणजे हे खालचं मांडलंय ते कळलं नाही. लॉ त्याला गणितात काय झालंय, वाचून लॉस झाला, हानी झाले. हानीचा फॉर्म्युला लिहिला, लॉस इज इक्वल टू सीपी मायनस एसपी, बरोबर आहे. गणितात काय म्हटलं, किती वस्तूंचा लॉस झालाय, 5 वस्तूंच्या क्रय मूल्य एवढा लॉस झालाय. 5 वस्तूंच्या क्रय मूल्य एवढा लॉस झालाय म्हटल्यावर लॉसच्या खाली लिहिलं 5 वस्तूंचं क्रय मूल्य, 5 सीपी लिहिलं, क्रय म्हणजे सीपी, 5 सीपी लिहिलं. लॉस इज इक्वल टू किती गेंदे होते, 17 गेंदे 720 रुपये मध्ये विकलेत. 17 गेंदे विकलेत, 17 गेंदे खरेदी करून आणले असणार कुठेतरी. 17 गेंदे खरेदी केले असणार म्हणजे 17 सीपी वजा 17 गेंदे विकले असणार म्हणून 17 सीपी एसपी, बरोबर आहे. 17 सीपी आणि 17 एसपी. आणि इकडे काय आलं तुझा, किती गेंदांच्या क्रय मूल्यावर तुला लॉस झालाय, किती आलं ते 5 सीपी. कळालं, क्लिअर आहे. कोणाला काय डाऊट आहे, नाही लिहून घ्या. हे जर पर्सेंट काढायला लावलं तर आहे सांगितले ते खालचं 29.717% लॉस.
33 मीटर कपड़ा बेचने पर एक व्यक्ति को 11 मीटर कपड़े के क्रय मूल्य के बराबर लाभ होता है, तो लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए। तो लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए। लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए। ऑप्शन दो। 30%, 30%, 33.33%, 25% आणि लास्ट 35%, किंवा 33.33%ला 33.1/3% पण देऊ शकतो. त्याला ओव्हरऑल काय व्हायलाय? चला बंद करा, फायर बघा. त्याला लाभ व्हायलाय. ओव्हरऑल काय व्हायलाय? त्याला लाभ व्हायलाय. मग आपण लिहिणार काय? आम्ही लिहिणार काय वरती? प्रॉफिटचा फॉर्म्युला. प्रॉफिट इज इक्वल टू एसपी मायनस सीपी. प्रॉफिट इज इक्वल टू एसपी मायनस सीपी. बरोबर आहे. किती वस्तूंचा त्याला लाभ व्हायलाय? 11 मीटर कपडा एवढा त्याला काय व्हायलाय? लाभ व्हायलाय. 11 मीटर कपड्याच्या क्रय मूल्य एवढा त्याला लाभ व्हायलाय. क्रय मूल्य आहे का विक्रय मूल्य एवढा? क्रय मूल्य के बराबर लाभ व्हायलाय. म्हणजे प्रॉफिट किती मीटर कपड्याचं आहे? 11 मीटर कपड्याचं काय आहे? प्रॉफिट आहे. क्रय मूल्य एवढं प्रॉफिट आहे. सेम किती? 33 मीटर कपडा विकल्यानंतर, 33 मीटर कपडा विकल्यानंतर म्हणजेच त्याला 33 मीटर कपडा खरेदी करायला लागणार असणार. बरोबर आहे. 33 मीटर कपडा खरेदी केल्यावरच तो 33 मीटर कपडा विकणार आहे ना. बरोबर आहे. आता इथं काय 11 आहे. 11 सीपी आहे. आता हे जर मी इकडे नेलं तर काय होणार आहे? मायनस होणार आहे ना. आणि इकडे ऑलरेडी मायनस आहे. बरोबर आहे. मग हे जर मायनसचं आहे, मी जर इकडे आणलं तर काय होणार आहे? प्लस होणार आहे. आपलं सोपं कुठलं होणार आहे? हे इकडे नेल्यावर काय ते इकडे आणल्यावर? हे इकडे नेल्यावर आपलं सोपं होणार आहे. जर मायनस 33 सीपी इकडे आलं तर काय होणार आहे? प्लस 33 सीपी. आणि इकडे काय ऑलरेडी प्लस 11 सीपी आहेच. आणि इकडे राहिलं काय? 33 एसपी राहिलं. 33 अधिक 11 44 सीपी इज इक्वल टू 33 एसपी. सीपीच्या समोरील सीपीचा रेशो, एसपीच्या समोरील एसपीचा रेशो काय आला? सीपी एसपी रेशो 33:44 आला. 11 त्रिक 33, 11 चौक
44. 3 रुपयाची वस्तू आहे, विकले कितीला? 4 रुपयाला. किती रुपयाचं प्रॉफिट झालं असणार? 1 रुपयाचं प्रॉफिट झालंय. कशावरती? 3 वरती. गुणिले 100 करा. 3 डायरेक्ट 100 ला बघा. 3 त्रिक 9, उरला 1 झाले 10. परत 3 त्रिक 9, उरला 1. 1 ला काही 3 भाग जात नाही. पॉईंट दिला, झाले परत 10. परत 3 त्रिक 9, परत 1 उरला, परत 10 झाले, परत 3 त्रिक 9. किती पर्सेंट आलं? 33.33% काय झालं? प्रॉफिट झाले त्याला. अवघड आहे? काय अवघड वाटायले? हे अवघड वाटायले? हा, हे अवघड वाटायले? काय म्हणायचं? ओव्हरऑल काय म्हटलंय त्याला? प्रॉफिट झाले. किती वस्तूंच्या क्रय मूल्यावर प्रॉफिट झाले? 11 वस्तूंच्या 11 मीटर कपड्या एवढं त्याला काय झालंय? प्रॉफिट झालंय. 11 मीटर कपड्याच्या क्रय मूल्या एवढं त्याला प्रॉफिट झालंय. म्हणजे 11 मूल्याचं क्रय मूल्य. क्रय म्हणजे काय? सीपी. 11 सीपी लिहिलं. प्रॉफिट किती झालंय? 11 सीपीच्या कपड्या एवढं प्रॉफिट झालंय. सेम 33 मीटर आहे. 33 दिसलं. 33 बेचणे पर म्हटलंय. म्हटल्यावर 33 विकलंय. खरेदी किती केला असणार? 33च केला असणार. 33 खरेदी करून 33 विकलं. तेव्हा त्याला किती? 11 मीटर कपड्याच्या क्रय मूल्य एवढे त्याला लाभ झाला. बरोबर आहे? आता इकडं 33 आहे. हे कळालं? ह्याच्यात कुणाला डाऊट आहे? डाऊट आहे? डाऊट आहे? त्याला प्रॉफिट झाले ओव्हरऑल. बरोबर आहे? त्याला गणितात म्हटलंय की त्याला लाभ झालाय. वरती काय लिहिलं? लाभचा फॉर्म्युला लिहिला. प्रॉफिट इज इक्वल टू एसपी मायनस सीपी लिहिलं. आता त्याला प्रॉफिट झाले माहिती आहे. किती मीटर कपड्याच्या क्रय मूल्य एवढे त्याला प्रॉफिट झाले? 11 मीटर कपड्याच्या क्रय मूल्य एवढे त्याला प्रॉफिट झाले. म्हटल्यावर प्रॉफिटच्या खाली काय लिहिलं आपण? 11 कपड्यांचं क्रय मूल्य. 11 मीटर कपड्यांचं क्रय मूल्य. क्रय मूल्य म्हणजे सीपी. 11 कपड्यांचं क्रय मूल्य म्हणजे काय आलं? 11 सीपी आलं. कळालं? हे तरी कळालं? मग राहिलं काय? इज इक्वल टू 33 कपडा विकलाय त्यानं. 33 कपडा कुठला तरी खरेदी केला असणार. 33 मीटर कपडा म्हणजे 33 मीटर कपडा सेल केला असणार, वजा 33 मीटर कपडा खरेदी केला असणार. सेल आहे म्हणून पहिला सेल लिहिलं, सीपीआय म्हणून एसपीआय सीपीआय म्हणून नंतरला सीपी लिहिलं. तर हे इकडे घालशील तर पूर्ण गणित चुकणार आहे. 33 एसपी मायनस 33 सीपी. सीपी इकडे आलं, प्लस झालं, प्लस 44 झालं सीपी. इकडे 33 सीपी आहे तसंच. मग काय खाली रेशो आला, रेशो नंतर पर्सेंटेज काढले आपण. कळालं आता तरी? कळालं? कुठलं? आता मला सांग, जर मी हे 11 तिकडे गेले तर काय होणार आहे? -11 होणार आहे. आता सीपी सीपी एकत्र करायचं आहे मला. सीपी सीपी एकत्र करायचं. सीपी जर मी हे तिकडे घेतलं काय होणार आहे? बरोबर चिन्हाच्या तिकडे घेतल्यानंतर काय होणार? 11 सीपी होणार. बरोबर. आणि इकडे ऑलरेडी काय आहे? -33 सीपी आहे. आता हे 33 एसपी इथं काय प्लसला आहे. बरोबर चिन्हाच्या तिकडे जाऊन काय होणार? -33 एसपी होणार. बरोबर आहे. इकडं मायनस आले. तर मला सांग, हे 11 इकडे नेण्यापेक्षा मी जर हे प्लस -33 सीपी आहे, हे जर इकडे आणलं तर प्लस झालं. प्लस झाल्यामुळे आपलं बेरीज झाली चांगली. ह्यांना पण उत्तर येते, सेम उत्तर येते, पण इथं तुमचं वेळ जातोय मायनस घालवायसाठी. आता इथं किती आहे? 33 -33 एसपीआय इज इक्वल टू -11 आणि -33 काय होणार? मायनस प्लस होणार आणि मायनसचे चिन्ह लागणार. 11 आणि 33 किती होणार? 44 सीपी होणार. बरोबर आहे. इकडचं मायनस गेलं, इकडचं मायनस गेलं. परत 11 त्रिक 33, 11 चौक 44. सीपीच्या समोरील सीपीचा रेशो, एसपीच्या समोरील एसपीचा रेशो, तोच रेशो येणार. फक्त इथे एक स्टेप वाढणार, मायनस. मायनस म्हटलं की जरा कन्फ्युज होते, म्हणून मी प्लस मध्येच घेतो. कळालं आता तरी? क्लिअर आहे? लिहून घ्या.
तिकडे काय लिहून ते मायनस आहे ते लिहायचं नाही. झालेलं. नेक्स्ट गणित घ्या. 20 साइकिलों को बेचने पर 20 साइकिलों को बेचने पर विनय को 2 साइकिलों के विक्रय मूल्य के बराबर हानि होती है तो उसका हानि प्रतिशत ज्ञात कीजिए. फक्त मला ही मांडणी सांगा, नाहीतर CPSP चा रेशो सांगा, बस. तिथून पुढे गणितच नाही. CPSP चा रेशो सांगा, बस. बाकी काय नाही. अकरा अनुपात 10. काय लॉस झालाय म्हटलं काढा पर्सेंटेज. 11 रुपयाची वस्तू आहे, 10 रुपयाला विकली, 1 रुपयाचा लॉस झाला. किती बरं? 11 100 वर किती? 9.111% लॉस. आलं? बीस साइकिलों को बेचने पर 2 साइकिलों के विक्रय मूल्य के बराबर हानि होते. ओव्हरऑल काय होते? त्याला हानी होते. हानी इज इक्वल टू CP मायनस SP. बरोबर आहे? फळ्याकडे बघा, ज्यांचं झालं नाही त्यांनी फळ्याकडे बघा लवकर. त्याला ओव्हरऑल काय झालाय? लॉस झालाय. बरोबर आहे? लॉस केवढा झालाय? 2 सायकलांच्या विक्रय मूल्य एवढा लॉस झालाय. 2 सायकलांच्या विक्रय मूल्य एवढा लॉस झालाय म्हटल्यावर लॉसच्या खाली काय लिहिणार? 2 सायकलांचं विक्रय मूल्य काय असतंय? SP असते. बरोबर आहे? त्यानं स्टार्टिंगला काय म्हटलंय? 20 सायकले विकल्यानंतर 20 सायकले कुठनं तरी खरेदी केली असणार. बरोबर आहे? तीच 20 सायकल विकली असणार.
20 CP च्या खाली CP, SP च्या खाली 20 SP. आता इथं मायनस 20 SP आहे, बरोबर चिन्हाची इकडून काय होणार प्लस 20 SP, आणि इकडे ऑलरेडी प्लस 2 SP आहेच, राहणार काय 20 CP. 20 अधिक हे 2 आहे ना, 2 झाले किती 22 SP झालं, इज इक्वल टू 20 CP. CP SP चा रेशो काय आला, CP च्या समोरील CP चा रेशो आणि SP च्या समोरील SP चा रेशो. कॉमन निघते 2, बे की बे, बे की बे, बे की बे, बे शून्य 0. 11 रुपयाची वस्तू आहे, विकली कितीला, लिहू इथे सांगायला ते आधी बघ, काय नाही पुढे बस, लवकर बस. 11 रुपयाची वस्तू आहे, विकली कितीला, बस 10 रुपयाला विकले, किती रुपयाचा लॉस झाला असेल, 1 रुपयाचा लॉस झाला. कशावरती 11 वरती, गुणिले पर्सेंट मध्ये काढायचं म्हणून गुणिले 100 केलं. 11 9 99, उरला किती, उरलेला वरती आणि कशाने भागले ते लिहायचं खालती. काय झालं असेल 9.1/11% लॉस झाला असेल. बरोबर आहे, अवघड आहे हा, काय कळना, रिलेशन चुकतंय, जरा वाच आणि लिहू. काय हा फॉर्म्युला पाठ नाही, हानी झाली म्हटल्यावर हानीचा फॉर्म्युला लिहायचा एवढं तरी माहितीये. आता लॉस झालाय, कितीचा लॉस झालाय सांग मला, 2चा लॉस झाला नाही, फक्त 2 सायकलांच्या विक्रय मूल्य एवढा लॉस झालाय. 2 सायकलांचं विक्रय मूल्य म्हणजेच काय SP, 2 सायकलचं विक्रय मूल्य एवढा लॉस झालाय, लॉसच्या खाली लिहिलं 2 SP इज इक्वल टू काय 20 सायकल्या विकलेत, म्हणजेच 20 सायकल्या खरेदी केल्या असतात, म्हणून 20 CP मायनस 20 SP. कळालं आता तरी, अवघड काय आहे मग. वाचा गणिताने लिहा, आले तर इकडे एकदा लॉस मध्ये SP देतात किंवा CP देतात, त्यावेळेला काय करणार, रट्टा मारू नका, अशी समजून घेऊन करा. झालं, नेक्स्ट गणित घ्या, लवकर लिहा. गणित घ्या, हे आता होमवर्क गणित करून आणा तुम्ही, ह्या टाइप मध्ये एक गणित होमवर्क देतो. यदि 36 वस्तुएं बेचने पर 36 वस्तुएं बेचने पर एक दुकानदार को 9 वस्तुओं के विक्रय मूल्य के बराबर लाभ होता है तो लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए. पर्याय देऊ, होमवर्क गणित आहे, घराकडनं करून आणायचं आहे. पर्याय घ्या, 31.66%. सेकंड पर्याय 33.66%.
37.66%, 37.66%, 33.33%, 33.33%. किती झाले पर्याय? 4 झाले ने. हा क्वेश्चन विचारलेला आहे 1 मार्च 2024 लास्ट शिफ्टचा क्वेश्चन. 1-2 क्वेश्चन सुटले तर बाकी सगळे क्वेश्चन विचारलेले प्रिव्हियस इयर 2024 लाच. कळालं? टाईप कळाली का? अवघड आहे टाईप मध्ये. नेक्स्ट टाईप घेऊया. टाईप नंबर 6. टाइप नंबर 6 टाकला. गणित घ्या, गणितावरून समजूया. एक वस्तु को 1754 में, एक वस्तु को 1754 में 1754 में बेचने के बाद अर्जित लाभ उस वस्तु को 1492 रुपए में 1492 रुपए में बेचने के बाद, उस वस्तु को 1492 रुपए में बेचने के बाद होने वाली हानि के बराबर है, तो क्रय मूल्य ज्ञात कीजिए. तो क्रय मूल्य ज्ञात कीजिए. तो क्रय मूल्य ज्ञात कीजिए. याला गणित समजून घेऊया, नंतर मग सोडूया. काय म्हटलंय गणितात? एक 100 रुपयाची वस्तू आहे. किती? वया पेन बंद करा आणि खाल्याकडे बघा. असले इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे का नाही हो? लय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आणि तेवढी ट्रिक बी आहे. पहिल्या बेसिक न आलं तरच ट्रिक सांगणार, नाही तर नाही ट्रिक सांगणार. काय? एक 100 रुपयाची वस्तू आहे. वस्तूचं क्रय मूल्य काय आहे? 100 रुपये. म्हणजे काय येणार? 100. हे काय आपलं सीपी आहे ना. 100 रुपयाच्या वस्तूला मी 130 रुपयाला विकले. पहिला सेलिंग प्राइस काय आहे माझं? 100 रुपयाच्या माझ्याकडे 2 वस्तू आहेत. एक वस्तू मी कितीला? 130 ला विकले. 130 रुपयाला विकले. प्रॉफिट कितीचं झालं असेल मला? 30% प्रॉफिट झालं असणार. बरोबर आहे? 30% प्रॉफिट झालं. सेम वस्तू मी दुसऱ्या ग्राहकाला 70 रुपयामध्ये विकले. किती रुपयामध्ये? सेम वस्तू मी दुसऱ्या ग्राहकाला किती रुपयामध्ये विकले? 70 रुपयामध्ये विकले. कितीचा लॉस झाला असेल? 30% लॉस झाला असेल. 30% काय झाला असेल? लॉस झाला असेल. बरोबर आहे? गणितात तुम्हाला हे काय गणितात काय गायब केलंय? हे गायब केलं. किती रुपयाची वस्तू आहे माहित नाही. एकदा पहिल्यांदा 130 रुपयाला विकली तर किती पर्सेंटचा प्रॉफिट व्हायला? 30% प्रॉफिट पण दिले नाही. हे पण दिलं नाही तुम्हाला. काय दिलंय? एक वस्तू होती, त्या वस्तूला 130 रुपयामध्ये विकलं. जेवढा मला लाभ होणार आहे, एका वस्तूला 130 रुपयामध्ये विकल्यानंतर जेवढा मला लाभ होणार आहे तेवढीच हानी मला त्या वस्तूला 170 रुपयामध्ये विकल्यावर होणार. कळालं? इथे बी 130% आहे, इथे बी 30% आहे. फक्त काय 30% प्रॉफिट होणार आहे त्याला 130 ला विकल्यानंतर, आणि 30 रुपयाचा लॉस होणार आहे त्याला 70 रुपयाला विकल्यानंतर. बरोबर आहे? काय आलं?
कळालं गणित? गणित कळालं काय म्हणतोय? कसं सोडवायचं ते नाही, गणित कळालं? गणितात काय विचारलंय तुम्हाला? काय गायब केलंय? सीपी गायब केले आणि विचारलंय काय? सीपीच विचारले. दिलंय काय काय? एक पहिलं सेलिंग प्राइस दिले आणि दुसरं सेलिंग प्राइस दिले आणि म्हटलंय काय? पहिलं जे सेलिंग प्राइस आहे त्याला विकताना जेवढे तुम्हाला प्रॉफिट झाले तेवढाच लॉस त्या दुसऱ्या सेलिंग प्राइस एवढा होणार. कळलं? ट्रिक सांगू? तुमचं काय फॉर्म्युला आहे? SP1 प्लस SP2 छेद 2 इज इक्वल टू CP. कधी यह फॉर्मूला? जब लाभ एंड हानि बराबर हो. लाभ आणि हानी, ज्या वेळेला एक वस्तू एवढ्याला विकले त्यावेळेला मला लाभ झालाय आणि तीच वस्तू एवढ्याला विकले मला सेम लॉस झालाय, त्यावेळेला फक्त हा फॉर्म्युला लावायचा. सेलिंग प्राइस 1 प्लस सेलिंग प्राइस 2 छेद 2 इज इक्वल टू काय मिळते तुम्हाला? कॉस्ट प्राइस मिळते. कॉस्ट प्राइस म्हणजे सीपी. सीपी काय आहे ना? सेलिंग प्राइस फर्स्ट काय आहे तुमचं? 130 आहे प्लस दुसरं सेलिंग प्राइस काय आहे? 70 आहे छेद 2. 130 अधिक 70 200 छेद 2 इज इक्वल टू 100. 100 सीपी होतं. 100 सीपी होतं. हे एवढं लिहून घ्या फॉर्म्युला पहिला. रेड पेन आणल्या वाटल्यास, कुठल्या तरी मोठ्या पेन आणल्या, दुसऱ्या पेनात. आणि हे मेन इम्पॉर्टंट आहे, प्रॉफिट आणि लॉस हा बरोबर पाहिजे, त्यावेळेस लावायचा फॉर्म्युला. फॉर्म्युला जेवढा लिहून घ्यायचा नाही, वरचं खालचं लिहून विषय. झालं? लिहून झालं? चला आता फळायचं बघा. काय म्हटलंय? एक वस्तू खरेदी केली होती. खरेदी केली होती म्हणजे काय असणार? क्रय मूल्य. कॉस्ट केली असणार. त्या वस्तूचं क्रय मूल्य आपल्याला माहित नाही, बरोबर आहे? त्याच वस्तूला जर मी सेलिंग प्राइस 1 काय दिलंय? किती? 1754 मध्ये विकल्यानंतर मला प्रॉफिट होणार, आहे. आणि त्याच वस्तूला मी कितीला विकलं तर 1492 मध्ये विकल्यानंतर मला लॉस होणार, बरोबर आहे? आणि हा जेवढा प्रॉफिट आहे तेवढाच हे काय लॉस आहे. म्हणजे प्रॉफिट आणि लॉस काय आपला इक्वल आहे. प्रॉफिट आणि लॉस काय आपला इक्वल आहे. आता सेम मगाशी कितीला विकली होती वस्तू? 70 रुपयाला. इकडे कितीला विकली होती? सेलिंग प्राइस फर्स्ट काय होतं? 130 होतं. मला फक्त सांगा याच्यातला गॅप किती आहे? गॅप कितीचा आहे? 60चा गॅप आहे. 60चा काय गॅप आहे. ह्या गॅपला जर मी 2 न भागलं, त्या गॅपला मध्ये होतो 100 रुपये, काढण्यासाठी घेतो 100 रुपये. गॅप किती होता? 60चा गॅप होता. 2 न भागलं किती आलं? 30 आलं. जर ह्यात 70 रुपयामध्ये हे 30 रुपये ऍड केले, तुम्हाला जेवढा जी वस्तू लॉस मध्ये विकायला आहे त्याच्यात जर मी 30 रुपये ऍड केले तर काय होणार आहे? तुम्हाला क्रय मूल्य मिळणार आहे. सेम तुम्हाला ज्या वस्तूला प्रॉफिट व्हायले त्याच्यातनं हे 30 रुपये मायनस केले तर मला कॉस्ट प्राइस मिळणार. कळालं? 70 रुपये होते, लॉस व्हायला म्हटल्यावर लॉस म्हणजे भरपाई काहीतरी करायला लागणार. किती रुपयाची भरपाई असणार? 30 रुपयाची भरपाई असणार. सेम 130 मध्ये
काहीतरी प्रॉफिट व्हायलंय. ते प्रॉफिट जर काढलं मी तर काय होणार, मला क्रय मूल्य मिळणार. प्रॉफिट जर किती 30 रुपये काढलं तर मला कॉस्ट प्राइस मिळणार आहे. कळलं? सेम तेच आहे गणितात. ह्या दोघांमधला फरक कितीचा आहे? 1754 वजा 1492. 2 5 6 15 2 262 रुपयाचा गॅप आहे. गॅप कितीचा आहे? 262 रुपयाचा गॅप आहे. बरोबर आहे. छेद काय करायचं? 2 केलं, छेद 2 केलं. बे की बे, बे की बे, बे त्रिक 6, बे की बे. हा काय आहे तुमचा प्रॉफिट किंवा लॉस आहे. जर 1492 रुपयामध्ये मी वस्तू विकली तर मला किती रुपयाचा लॉस होणार आहे? 131 रुपयाचाच लॉस होणार आहे. आणि सेम मी तीच वस्तू 1754 मध्ये विकली तर मला किती रुपयाचा प्रॉफिट होणार आहे? 131 रुपयाचाच प्रॉफिट होणार आहे. बरोबर आहे. जर मी या किती 1492 मध्ये काय करू, एवढं सांगा, प्लस करू की मायनस करू? हा, प्लस करू 131. तू काय म्हटले? 131 काय करायला लागणार? प्लस करायला लागणार. लॉस भरून काढायला लागणार. बरोबर आहे. भरून काढला, काय आलं? 3 12 किती आले? 4 5 6 1 1623 आलं. सेम हे काय आलं तुमचं? कॉस्ट प्राइस आलं. हा तुमचा SP2 होता, त्याच्यात मी काय केलं? ऍड लॉस ऍड केला. काय आलं तुम्हाला? CP आलं. सेम CP SP2 आहे. हा तुमचा काय आहे? प्रॉफिट आहे. बरोबर आहे. SP2 मधून 1754 मधून प्रॉफिट झाले. जे प्रॉफिट झाले ते मी काय केलं? काढून घेतलं. प्रॉफिट झाले ते मी काढून घेतलं. तर काय येणार तुमचं? CP येणार. 4 मध्ये 3, 4 मध्ये गेला 3 राहिले, 5 3 8 आणि 16. सॉरी, प्लस केलं काय? काय येणार? मायनसच आहे ना. 4 आतनं 3 गेले, 4 आतनं 1 गेला 3 राहिले, 5 आतनं 2 4 गेले 2 राहिले आणि 7 आतनं 1 गेला 6 राहिला 1. काय आलं कॉस्ट प्राइस? 1623 झालं. बरोबर आहे. काय आलं गणित? अवघड आहे नाही? तुम्ही घ्या तर. आणि हा हे फॉर्म्युल्यावरनं काढलंय मी. फॉर्म्युला काय प्रॉफिटचा? प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. प्रॉफिट इज इक्वल टू काय? SP मायनस CP. पहिला फळ्याकडे बघा. फॉर्म्युले पार्ट असतात पण यूज कशी करायची ती माहित नसते. फॉर्म्युले पार्ट यूज कशी करायची माहित नाही, त्याच्यामुळे गणित येत नाही. काय काढायचंय आपल्याला? CP काढायचंय. काय काढायचंय मला? CP काढायचंय. CP काढायसाठी काय करणार? CP इकडे आलं, प्लस झालं. मायनस CP आहे, मायनसला प्लस करून घ्या, प्लस CP झालं. बरोबर. इथं काय SP आहे. आता इथं काय आहे? P आहे, प्लस P आहे. प्लस P तिकडे जाऊन काय होणार? मायनस P. जर मला CP काढायचं असेल तर काय करायला लागणार? SP मधनं प्रॉफिट वजा करायला लागणार. सेलिंग प्राइस मधनं प्रॉफिट वजा केले. सेम इथं काय झालंय? मला लॉस झालाय. लॉसचा फॉर्म्युला काय? CP मायनस SP. CP मायनस SP. मला काय काढायचंय? CP काढायचंय. मला काय काढायचंय? CP काढायचंय. कारण इथे काय CP प्लस मध्येच आहे ना. जर इकडे आणल्यावर मायनस मध्ये होणार आहे. मायनस मला नको आहे, इथंच ठेवायचं याला. प्लस ठेवलं तर हे मायनस SP आहे. मायनस SP ला इकडे आणलं, काय झालं? प्लस SP झालं. लॉस मध्ये SP काय केलं? प्लस केल्यानंतर मला काय मिळणार आहे? CP मिळणार आहे. SP मध्ये लॉस ऍड केल्यावर मला काय मिळालं? CP मिळालं. कळालं? फॉर्म्युला तोच आहे, सेम फॉर्म्युला आहे. फॉर्म्युले काही चेंजेस नाही, 4च फॉर्म्युले आहेत. घ्या लिहून. आणि त्या जो SP1 प्लस SP2 छेद 2 फॉर्म्युला दिलाय त्यानं तुम्ही काढता येईल ने. SP1 प्लस SP2 छेद 2.
झालं? फॉर्म्युला काढल्याशी नाही, बाकीचे फॉर्म्युला काढायचे बसले. हा ही पण काढायचं आहे, सांगितले ना. आणि तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की जी तर सिलेक्शन झाल्यात त्यांनी एक्झाम देऊ नये. जर ती एक्झामला बसली, तुमचं पहिले मेरिट 120 लागतं का काय? तर दुसरा आणि तिसरं मेरिट लय कमी लागला. पहिले मेरिट जर 120 लागलं तर दुसरं मेरिट 121 आणि 122 लागलं. ते सांगवलंय. तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की त्यांना बसवूच नको. त्यांचा जॉईनिंग तुमच्या एक्झाम डेटच्या आधी व्हायचं. तर कोण बसणार घरात? फॉर्म भरला असेल सगळ्यांनी, बरोबर आहे. जाताना एकदा देऊन जाऊया. काय जरा एक्स्ट्रा पडले तर ते सोडून यायचं आणि परत इकडे जायचं. होते नाही असं? काय होत नाही? सगळ्यांचं होतंय. तिकडे जायचंच नाही. तिकडे जरा जास्त पडली की मग ह्याच्यावरच बघायचं. आणि ह्याच्यात आणि तुमचं हे आहे, NCV आहे, जास्त ट्राय करतात काय काही भेटली तर तुमचं अवघड होणार. रिझल्ट लवकर लागू दे नव्हे, जॉईनिंग लवकर होऊन दे. मग नाहीतर रिझल्ट लागेल आणि तुमचे पेपर झाल्यावर जॉईनिंग होईल, तर मग ती पेपर देऊनच जाणार जॉईनिंगला. गणित घ्या नेक्स्ट. हे गणित होमवर्क करून आणा. अवघड आहे गणित, गणित अवघड आहे, एकदम सोपं आहे गणित. ह्या टाईपचं एक होमवर्क करून आणा. किसी वस्तु को 8,579 रुपए में बेचने के बाद प्राप्त लाभ, किसी वस्तु को 8,579 रुपए में बेचने के बाद प्राप्त लाभ उसी वस्तु को 6,341 रुपए में बेचने के बाद हुई हानि के बराबर है। तो लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए. मला पर्सेंटेज विचारले लाभाचं. पर्याय घ्या. 20%, पर्याय घ्या 20%, 18%, 15% आणि 12%. 20, 18, 15, 12. 20, 18, 15 आणि 12. विचारले काय? सिंपल विचारले. सीपी विचारले नाही तुम्हाला. विचारले काय? लॉस प्रॉफिट पर्सेंट विचारलंय. फायडे जरा बघा कसं करायचं सांगतो. सीपी मिळालाय? फायडे बघा नंतर करा. सीपी मिळालाय? सीपी 3 काढता येतोय. एवढ्या रुपयाला वस्तू खरेदी केली, विकली कितीला? एवढ्या रुपयाला वस्तू विकली. कितीचं प्रॉफिट झालं असेल ते काढा. 131चं प्रॉफिट झाले ते लिहा. खाली काय? सीपी तर काढता येतोयच. गुणिले 100 काय येते बघा. कळालं? एवढंच गणित, जास्त काय हार्ड नाही. हे एवढं तुमचं खालचं काम एवढं वाढवलं. कॉस्ट प्राइस काढून प्रॉफिट पर्सेंट काढायचं. नेक्स्ट गणित घ्या. किसी वस्तु को 1,500 रुपए में बेचने पर प्राप्त लाभ उस वस्तु को 1,350 रुपए में
1350 रुपए में बेचने पर प्राप्त लाभ का 2 गुना है। प्राप्त लाभ का 2 गुना है तो वस्तु का क्रय मूल्य ज्ञात कीजिए। तो वस्तु का क्रय मूल्य ज्ञात कीजिए। आता फॉर्म्युला लावणार आता फॉर्म्युला लावायचा नाही, कारण की तुम्हाला प्रॉफिटच झाले दोन्ही याच्यात, आणि पहिले जे प्रॉफिट आहे हे दुसऱ्या प्रॉफिट पेक्षा किती गुण आहे? 2 गुण आहे. पहिले जे प्रॉफिट आहे हे दुसऱ्या प्रॉफिट पेक्षा किती गुण आहे? 2 गुण आहे. त्यामुळे फॉर्म्युला आणि लावशील. काय आहे? पहिला एक वस्तू आहे. एक वस्तू कितीची आहे मला माहित नाही, वस्तूचं कॉस्ट प्राइस दिलेलं नाही, बरोबर आहे. त्या वस्तूला किती रुपयामध्ये? 1500 किती? 1500 रुपये मध्ये. 1500 रुपये मध्ये विकल्यानंतर त्याला काय व्हायलंय? प्रॉफिट व्हायलंय. त्याला काय व्हायलंय? प्रॉफिट व्हायलंय. ते प्रॉफिटचं जरा थोड्या वेळाने मिळेल, कारण की अनेक कंडिशन आहे पुढे, 2 गुण आहे म्हणजे. आणि त्याच वस्तूला किती रुपयामध्ये? 1350 रुपये मध्ये विकल्यानंतर त्याला जे प्रॉफिट व्हायलंय, दोन्हीकडे बी प्रॉफिटच आहे, इथं पण प्रॉफिटच आहे, इथं पण प्रॉफिटच आहे. फक्त कंडिशन काय दिले? जे इथं प्रॉफिट झालंय आणि जे इथं प्रॉफिट झालंय, इथं जे प्रॉफिट झालंय का नाही, हे ह्या प्रॉफिट पेक्षा किती गुण आहे? 2 गुण आहे. कोणाच्या? ह्या इथं जे तुम्हाला प्रॉफिट झाले त्याच्यापेक्षा हे किती गुण आहे? 2 गुणा प्रॉफिट आहे, बरोबर आहे. ह्या प्रॉफिटला मी काय मानू? ए मानू. इथं मला ए रुपयाचं प्रॉफिट झालं. इथं मला किती रुपयाचं प्रॉफिट झालंय? ए रुपयाचं प्रॉफिट झालं. जर इथे ए रुपयाचं प्रॉफिट झालं असेल तर इथं 2 गुणा म्हणजे कितीचं प्रॉफिट झालं असणार? 2 एचं प्रॉफिट झालं असणार. इथं कितीचं प्रॉफिट झालं असणार? 2 एचं प्रॉफिट झालं असणार, बरोबर आहे. आता सेम कंडिशन, दोघांमधला फरक काढा. किती आहे? 1500 वजा 1350 किती आला? 150 आला फरक, बरोबर आहे. आणि इकडं प्रॉफिट आहे, इकडं पण प्रॉफिट आहे. ह्या दोघांची बेरीज करा. काय? 100 रुपये प्रॉफिट. एक वस्तूला मी 130 रुपयाला विकले, बरोबर आहे. तर कितीचा प्रॉफिट झाले? 30 रुपयाचं प्रॉफिट झाले. ह्याच वस्तूला मी 40 रुपयाला विकले, बरोबर आहे. कितीचा लॉस झालाय? 60 रुपयाचा लॉस झालाय. ह्याच्या हे 2 गुण आहे, बरोबर आहे. म्हणजे किती आहे? 30च्या दुप्पट 60 आहे, बरोबर आहे. दोघांमधला फरक किती आहे? 130 आणि 40 मधला 90चा फरक आहे. हे 90 म्हणजेच 60 अधिक 30 आहे. 60 अधिक 30 90च आहे. कळलं काय करायला? त्यांच्यातला जो फरक आहे किती आहे? 90 आहे. तोच मी काय करतोय? 60 आणि 30 ची बेरीज केल्यानंतर येणार आहे. सेम तेच आहे गणित. दोघांमधला फरक किती आहे? 150 आहे फरक. दोघांमधला फरक किती आहे? 150 आहे. 150 इज इक्वल टू काय? हा प्रॉफिट प्लस प्रॉफिट आहे ना. लॉसचं इकडे ठेवलेलं, प्रॉफिटचं इकडे ठेवलेलं. काय येणार? दोघांमधलं प्रॉफिटच येणार. म्हणजे काय होणार? 100 रुपयाची वस्तू होती, 130 रुपयाला विकली, आणि तीच वस्तू कितीला विकले? 150 रुपयाला विकली. दुसऱ्या प्रकारे कधी त्याचा फॉर्म्युला होता प्रॉफिटचा. प्रॉफिटचा फॉर्म्युला काय होता? एसपी मायनस सीपी होता. एसपी मायनस सीपी होता. आता आपल्याला काय काढायचं आहे? कॉस्ट प्राइस काढायचंय. काय काढायचंय? कॉस्ट प्राइस काढायचंय. कॉस्ट प्राइस इकडे आलं, काय झालं? प्लस झालं. इकडे काय राहणार? एसपी मायनस प्रॉफिट. एसपी मायनस काय राहणार? प्रॉफिट राहणार. ही कंडिशन घ्या, एवढी कंडिशन घ्या. करूया सीपी काढूया. सीपी काढायसाठी काय करायला लागणार मला?
SP किती आहे आपलं 350 आहे, बरोबर आहे. SP किती आहे 350 आहे. या SP मधनं प्रॉफिट काय करायचं आहे मला वजा करायचं आहे. प्रॉफिट किती आहे माझं ए प्रॉफिट आहे. प्रॉफिट काय माझं ए प्रॉफिट आहे. प्रॉफिट वजा केलं हे काय आलं CP आलं. सेम आता या दुसऱ्या कंडिशन कडे या. दुसऱ्या कंडिशन मध्ये बी सेम प्रॉफिट होतं. इथं पण प्रॉफिटच झालंय. प्रॉफिट इज इक्वल टू काय SP मायनस CP. SP मायनस CP काय काढायचंय मला CP काढायचंय. CP इकडं आलं SP मायनस प्रॉफिट झालं, बरोबर आहे. CP लिहा खालती. CP इज इक्वल टू काय येणार SP किती आहे आपलं इकडं 150 SP आहे. SP किती आहे 150 वजा प्रॉफिट कितीचा इथं 2A प्रॉफिट आहे. वजा काय केलं 2A केलं, बरोबर आहे. आता मला सांगा हे काय आलं तुमचं हे काय आलं तुमचं त्यात 1500 मधनं 2A वजा केलं हे काय आलं CP झालं. आणि इकडं 1300 मधनं सिंगल A वजा केलं हे काय आलं CP झालं. इकडं पण CP झालं इकडं पण CP झालंय, बरोबर आहे. म्हटल्यावर मी दोघांमध्ये बरोबर लिहू हे इज इक्वल टू हे लिहिलं तर चालेल कारण की इकडे बी CPच आहे इकडे बी CPच आहे. म्हटल्यावर काय येणार 1350 वजा A इज इक्वल टू 1500 वजा 2A. कळालं इतकं समजलं काय कळालं की नाही कळाय क्लिअर सांगा मला. तर इथून पुढे नाही पहिला वरचं क्लिअर करतो. इथून पुढे गणित नाही त्या वरचं क्लिअर करतो जर इतकं कळालं नसेल तर. हा सांगू परत एकदा. काय होतं एक वस्तू होती कॉस्ट प्राइस आपल्याला माहित नाही कॉस्ट प्राइस. या वस्तूला मी 1500 रुपयामध्ये विकलं तर मला जे प्रॉफिट होणार आहे हे प्रॉफिट त्याच वस्तूला 1350 रुपयामध्ये विकल्यानंतर जेवढा प्रॉफिट होणार आहे की नाही त्याच्या किती गुण आहे 2 गुण आहे, बरोबर आहे. काय इथं प्रॉफिट मी A मानलं तर इकडचं प्रॉफिट काय होणार 2A होणार. ही तरी लिहायचं कळालं. याच्यात कोणाला काय डाऊट आहे वरच्या याच्यात नाही. आता खाली प्रॉफिटचा फॉर्म्युला काय इथं पण प्रॉफिट झालं इथं पण प्रॉफिटच झालं. प्रॉफिटचा फॉर्म्युला काय SP मायनस CP. CP काढायचं आपल्याला सेंटरचं. CP इकडे घेतलं प्लस झालं. CP इज इक्वल टू SP राहिले हाय तिथंच प्लस P आहे इकडे मायनस P झालं. CP इज इक्वल टू काय आलं SP मायनस CP इज इक्वल टू काय आलं SP मायनस P आलं. CP काढायचं आहे CP हाय तसंच ठेवलं. सेलिंग प्राइस दिलंय आपल्याला एक सेलिंग प्राइस दिलंय किती दिलंय 1350 दिलंय 1350 लिहिलं CP SP वजा प्रॉफिट किती मानलंय मी A प्रॉफिट मानलंय मग प्रॉफिट लिहिलं A काय आलं CP आलं 1350 मधनं इकडचं प्रॉफिट वजा केलं काय आलं CP झालं. सेम इकडं प्रॉफिटचा फॉर्म्युला इथं केले तेच आहे. CP काढायचं असेल तर काय होणार SP मधनं प्रॉफिट वजा होणार. CP हाय तसंच ठेवलं इज इक्वल टू SP इथे किती आहे ह्या साईडला 1500 SP आहे 1500 SP लिहिलं. इथं प्रॉफिट कितीच आहे 2A प्रॉफिट आहे म्हणून 1500 मधनं 2A काय केले वजा केले, बरोबर आहे. 1500 मधनं 2A गेले काय आलं CP आलं. इकडे पण काय आलंय CP आलं. हे पण CPच आहे हे पण CPच आहे म्हणून मध्ये काय दिलं मी फक्त बरोबरचं चिन्ह दिलंय. फक्त ह्या CPचा मान काय आलाय तुमचा 1350 वजा A आलाय आणि ह्या CPचा मान काय आलाय 1500 वजा 2A आलाय. इतकं क्लिअर आहे. आता गणितात काय राहिलंय 2A इकडं मायनसला आहे बरोबर. चिन्हाच्या इकडं काय होणार त्याचं प्लस होणार. इकडे काय होणार प्लस 2A होणार आणि इकडे ऑलरेडी मायनस A आहे तसंच 2A मधनं A गेला राहिला किती सिंगल A राहिला फक्त A राहिला इज इक्वल टू हे 1350 इकडे काय आहे प्लस आहे बरोबर. चिन्हाच्या तिकडे जाऊ काय होणार मायनस होणार. प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होणार. मायनस होऊन किती होणार 1350 राहणार. 1500 मधनं 1350 गेले राहिले किती 150 राहिले. A ची व्हॅल्यू काय आली तुम्हाला 150 आली. A ची व्हॅल्यू काय आहे
150 आहे. आणि इकडे जे प्रॉफिट झालंय इथं किती आहे, 2 गुणिले ए आहे, ए ची व्हॅल्यू 150 टाका, इथं किती येणार, 300 येणार. बरोबर आहे. जी वस्तू 1500 रुपयाला विकले त्याच्यात किती रुपयाचं प्रॉफिट झालंय, 300 रुपयाचं प्रॉफिट झालंय. त्या 1500 मधनं मी 300 वजा केल्यानंतर मला काय मिळणार आहे, सीपी मिळणार आहे. सेम करा इथं, 1500 रुपये मधनं त्याचं प्रॉफिट वजा केलं, किती, 300 रुपये वजा केलं, किती रुपये मिळाले, 1200 रुपये सीपी मिळालं. बरोबर आहे. सेम इकडे करा, सीपी किती आहे इथं, सीपी काढायचं आहे. इथं कितीला वस्तू विकले, 1350 रुपयाला वस्तू विकले. आणि ए इज इक्वल टू काय आलंय, 150 आले. 1350 मधनं 150 गेले, सीपी काय आलं, 1200 झालं. इकडे पण सीपी बरोबरच आहे, इकडे पण सीपी बरोबरच आहे. क्लिअर आहे. कुणाला काय डाऊट आहे, समजलं गणित, लिहून घ्या. काल नसेल तर फळ्यावर आहे तसंच विचार.